एक्झिट पोल आहे. प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असेल. येईल जो रिझल्ट येईल तो देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं तुम्हाला दिसेल. मुळातच दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्ही 10 लोकांना विचारलं तर 10 मधील 8 व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसले. तरी पण हा एक्झिट पोल अशा पद्धतीनं दाखवत असेल. 400 पार का तो नारा आता हवेत विरला. आपल्याला माहीत असेल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 170 के पार दाखवलं, सांगितलं. आले किती तर 70. त्यामुळं यावर काही बोलून जायची गरज नाही. आणि ज्या पद्धतीनं गेली 10 वर्ष जनतेने या सरकारचा त्रास सहन केला, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं, तर हा बेरोजगारीवर निवडणूक झाली. शेवट ही विकासाची निवडणूक आपण हारतो आहोत म्हणून भारतीय जनता पक्षाने जात आणि धर्मावर नेली, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. त्यामुळे यांचा पराजय हा निश्चित आहे. हे सर्व अंदाज तुम्हाला चुकलेले दिसतील एक्झिट पोलचे. आणि 4 तारखेच्या संध्याकाळी देशाची सत्ता ही बदललेली दिसेल, परिवर्तन झालेलं दिसेल. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घेताना दिसते आहे, जागा जास्त मिळताना नाही. ते काही कमी दाखवतात, काही जास्त दाखवतात, परंतु पूर्णतः विश्वास आहे आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू. 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल. आणि इतर राज्यामध्ये ज्या काही पद्धतीनं दाखवलं गेलं आहे, उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये किमान 20च्या वर जागा मिळतील हा सर्वांचा अंदाज होता. तेथील स्थानिक काही सर्वे त्यांनी केलेला तो सुद्धा अंदाज होता. तिथे सुद्धा अत्यंत कमी जागा दाखवले. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आपल्याला हे सत्तेमध्ये नरेंद्र मोदी येत आहेत. हे 2 दिवस आज आणि उद्यापर्यंत आनंद घेतील. घ्या म्हणा, जेवढा आनंद घ्यायचा आहे. जाता जाता जेवढा आनंद 2-3 दिवसामध्ये घेता येईल तेवढा त्यांना घेऊ द्या. मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल. हे एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर अनेक एक्झिट पोल काम करतात. काही केले असतील प्रामाणिकपणे, मी सर्वांच्यावर हा दोष देत नाही. परंतु एक्झिट पोलचे सगळेच अंदाज खरे असतात असे नाही. अनेक वेळा ते अंदाज चुकलेले आहेत. इतका अनरेश, इतका राग आणि संताप जनतेचा होता, तरी पण जर एक्झिट पोलमध्ये 300-350 दाखवत असतील तर हे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या निवडणुकीचे संदर्भात जनता ठरवेल 4 तारखेला. ते मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. राज्यातील माहितीचे 3 केंद्रीय मंत्री रिंगणात होते, त्यांचे पराभव होताना या ठिकाणी दिसतोय. नारायण राणे असतील, कार्तिक पवार असतील, नाही हे महाराष्ट्रात तर मी सांगितलं ना, ज्यावेळेस केंद्रीय मंत्री हरतात त्यावेळेस हा आमचा आकडा 35च्या पुढेच जायला पाहिजे. परंतु तो बॅलन्स करायचा प्रयत्न केला गेला आणि दाखवायचा प्रयत्न केला गेला की कारण काही लोकांना राग येतो वस्तुस्थिती सांगितली तर. त्यामुळे त्यांना त्यांच्या समाधानासाठी काही आकडे फुगवून दाखवावे लागतात, नाहीतर तो राग सर्वे कंपनीवर काढला जातो. त्यामुळं दाखवताना तरी किमान त्यांना आनंद होईल तेवढा प्रयत्न मला वाटतं या एक्झिट पोलमधून दिसतोय. महाराष्ट्रामध्ये फुटीनंतर जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. मात्र ठाकरेंची शिवसेना वरकड होताना दिसते, जास्त जागा मिळताना दिसते. आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेला 4 नाही, शिवसेना आणि ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. आता शेती एकाची, पेरणाराने म्हणावं माझीच मालकी आहे. तर ती आमच्याकडे अशी म्हण आहे की शेती आम्ही जर शेतकऱ्यांनी कसायला दुसऱ्याला दिली तर तोच मालक झाला असं होत नाही. मूळ लोकांना जमिनीचा मालक कोण आहे हे कळतं.
आणि म्हणून ते ठाकरे आणि शिवसेना आणि ठाकरे समीकरण आहे महाराष्ट्रात. त्यामुळे त्याचा निकाल कोणी कितीही पक्ष फोडला, चिन्ह पडवलं, त्याचा परिणाम काही होणार नाही. आणि ते यातून स्पष्ट होताना आता दिसत आहे. पक्ष फोडणाऱ्याला मोठी चपराक, सनसनीत ही यामधून अंदाज दिसतो आहे. यापेक्षाही अधिक मोठे आकडे तुम्हाला अंतिम मोजणीनंतर दिसतील. काही एक्झिट पोलने निरीक्षण नोंदवले अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला या ठिकाणी त्यांचं खाते उघडता येणार नाही असं निरीक्षण. ते सुरुवातीपासूनच अंदाज होता की कुठेही त्यांना अजिबात रिस्पॉन्स नव्हता. शिंदेंच्या मुख्यमंत्र्यांच्या एक जागा कल्याणची तिथे तेवढाच एक रिस्पॉन्स होता आणि बाकी ठिकाणी कुठेही तसा रिस्पॉन्स नव्हता. यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही आणि तो महाराष्ट्राच्या लोकांना फार समज आहे की घर फोडणं, पक्ष फोडणं, कोणाच्या घराच्या खिडक्या काढून नेणं, 2 पक्ष फोडून दरवाजे फोडलेत, आमची एक विंडो पळवली काँग्रेसची, तर हे सहन होत नाही. त्याचा राग आणि हे तिघांनी मिळून राज्यात जो धुमाकूळ घातला आहे त्याचाही राग लोकांच्या डोक्यात आहे. तो आता तुम्हाला दिसणार आहे. चंद्रपुरातून सिव्हिल मुवमेंटवर हे देखील पराभव होतील असं निरीक्षण नोंदवण्यात आले. काल त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की जिंकलो तर लाजायचं नाही आणि हरलो तर लाजायचं नाही असं प्रतिक्रिया त्यांनी दिली. नाही, आता तो निकाल आम्ही जिंकत आहोत तिथे याचा आम्हाला आनंद आहे. आणि सुरुवातीपासूनच ती जागा महाराष्ट्रामध्ये एकच जागा जी आली होती मागच्या 2019